सुनेत्रा पवार मुंबईत येतात सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी चर्चा करून थेट दिल्लीला रवाना। अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। अशातच आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आज दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली। त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला। यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, आमदार आणि महायुतीचे नेते उपस्थित होते। मुंबई शपथविधीची तयारी सुरू असताना बारामतीत हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार काल रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्या। त्यानंतर आज दुपारी त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली। मुंबईत ही सर्व प्रक्रिया सुरू असताना सुप्रिया सुळे या बारामतीतील अजित पवारांच्या घरी पोहोचल्या। त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताईंची भेट घेतली। आशाताईंची विचारपूस केल्यानंतर त्या तातडीनं दिल्लीला जाण्यासाठी पुण्याच्या दिशेनं रवाना झाल्या। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की उद्या देशाचं बजेट आहे, मी राष्ट्रवादीची फ्लोअर लीडर आहे, त्यामुळे मला जावं लागत आहे। मी आशा काकींना भेटण्यासाठी आले होते, आता मी गाडीने पुण्याला जात आहे, तिथून विमानाने दिल्लीला जाणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी मला याबाबत काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली। तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर त्यांनी मला काही माहिती नाही अशीच प्रतिक्रिया दिली। दिल्ली जा रहे आप ताई, दिल्ली जा रहे हो? उद्या बजेट सेशन आहे, हाँ। त्याच्यामुळे अरे थांब ना दादा, नका थांब ना, धडकन पडेल आम्ही। सेशन आहे म्हणून मी आशा काकींना भेटायला गेले। मी आशा काकींची परवानगी घेतली की आशा काकी उद्या बजेट आहे, तर मी जाऊ का? काकी म्हणल्या हो, देशाचं बजेट आहे आणि मी फ्लोअर लीडर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची। तर काकी म्हणल्या नाही, मी काकींची परवानगी घेऊन आज दिल्ली। काकी कैसे हैं? काकी कैसे हैं? आपने उनसे बोला? आप आप सब ठीक है? प्लीज एक प्लीज बोलवलं नाही, विश्वासात घेतलं नाही, आपण गेलता अरे रोक नका भाऊ, सगळा महाराष्ट्र बघतोय रोक नका साहेब का शपथ आम्ही तुमच्यासाठी एकच शब्द कुठेतरी रामकृष्ण विश्वासात घेत। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बारामती।